आता समाजामध्ये अनेक लोक तुम्हाला म्हणतील की छावा चित्रपट बघू नका, परंतु खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, हा चित्रपट प्रत्येक लहानांपासून वयस्करांपर्यंत प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट बघितला पाहिजे। आज आपण याच विषयावर बोलणार आहे। चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर होते। ज्यांनी कोणी छावा कादंबरी वाचली असेल, चित्रपटामध्ये पुढे काय होणार आहे हे त्यांना माहितीच असेल। मग महाराजानंतर दख्खनचं हिंदवी स्वराज्य आता कोलमडलेलं असेल, या औरंगजेबाच्या समाजाला थेट छेद जातो। जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूर लुटल्याची बातमी तो औरंगजेब ऐकतो आणि त्यानंतर ती बातमी ऐकून तो उद्ध्वस्त होतो। जोपर्यंत शंभूराजेंना कैद होत नाही तोपर्यंत डोक्यावर ताज परिधान करणार नाही असा प्रण घेत औरंगजेब मुकुट बाजूला काढून ठेवतो आणि स्वराज्याच्या दिशेने संपूर्ण फौज घेऊन चालून येतो। स्वराज्यात आल्यावर पुढची 9 वर्ष महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळोकी पळ करून सोडतात। या सगळ्या घटना चित्रपटात अगदी व्यवस्थित आणि इतिहासबद्दल काहीच माहीत नसणाऱ्या प्रेक्षकांनाही अगदी सहज समजतील अशा मांडण्यात आल्या आहेत। उदाहरणार्थ, महाराजांच्या शोधात दिल्लीहून महाराष्ट्राकडे निघालेला औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर महाराजांच्या शोधात बेहाल झालेला औरंगजेब, शेवटी महाराजांना कैद केल्यावर भलताच आनंद झालेला जो औरंगजेब, हे औरंगजेबाच्या भूमिकेचे विविध पैलू अक्षय खन्ना याने अगदी उत्तम साकारले आहे। राग, चीड, द्वेष, हेवा वाटणे हे सगळे जे हावभाव आहेत अक्षयच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसून येतात। त्याला सिनेमात फारसे संवाद नाहीत, पण केवळ डोळ्यांनीच त्याने पडद्यावर कोणालाही क्रूर वाटेल असा औरंगजेब साकारलेला आहे। बुरहानपूरवर जेव्हा मराठे आक्रमक करतात तेव्हा छावाच्या रूपात विकी कौशलची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळते। याच ठिकाणी महाराज थेट सिंहाशी 2 हात करत त्याचा जबडा फाडतात। असा जबरदस्त सीन संपूर्ण चित्रपट पाहताना विकी कौशल कुठेही खटकत नाही। ही भूमिका केवळ त्याच्यासाठीच राखून ठेवलेली होती अशी भावना प्रेक्षक म्हणून मनात निर्माण होते। अगदी विकी कौशलला सुद्धा तो पडद्यावर कोणाची भूमिका साकारणार आहे याची पुरेपूर जाणीव होती, त्यामुळे अभिनेत्याने कोणालाही कुठेच बोट ठेवायला जागा दिलेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणी केलेली आहे व ती कोणाला साकारण्यात आलेली आहे किंवा याबद्दल आपण डिटेल माहिती देणार नाही, कारण ते तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच बघावं लागेल। मग शंभूराजेंना वेळोवेळी कसे मार्गदर्शन करतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे। शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला निशब्द करून टाकतो। छावा कादंबरीत जसा आहे अगदी तसाच क्लायमॅक्स प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतो। महाराजांना औरंगजेबाने दिलेला शारीरिक त्रास, तरीही शेवटपर्यंत धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले महाराज, या गोष्टी दर्शकाने अतिशय भावनिकदृष्ट्या मांडलेल्या आहेत। कुठेही काहीच खटकत नाही, फक्त तो छळ पाहताना अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी येईल। महाराजांचे शेवटचे क्षण आणि येसूबाईंनी तेवढ्याच खंबीरपणे घेतलेले निर्णय याची जोडणी क्लायमॅक्सला अगदी उत्तम प्रकारे केलेली आहे। शेवटी शंभूराजेंचा एवढा छळ करूनही औरंगजेबाच्या हाती येते ती फक्त हतबलता। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। शेवटी या ओळी पडद्यावर दिसतात आणि सिनेमाचा शेवट होतो। हा अभूतपूर्व अनुभव घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने व इतिहासप्रेमींनी छावा सिनेमागृहामध्ये जाऊन पाहावाच लागेल। तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।